हा माझ्या ठाई अनुताप त्या नावगा शुद्ध तप का हृदय चिंतिता चित स्वरूप हे परम तप तपामध्ये. म्हणजे तप कशाला म्हणतात तर हृदयामध्ये भजन करणं. प्रत्येक माणसाने प्रत्येक साधकाने आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये त्या भगवंताचा भाव धरून भजन करणं ह्याला तप सांगितलं आहे. का जाणं त्या एखाद्या गुहेमध्ये तपाला बसणं तसं नाही सांगितलं. तप म्हणजे आपल्याला आपल्या अंतःकरण तापला त्या दुःखातून तर आपल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव तयार होतो, नामाचा भाव तयार होतो, भगवंताच्या नामाचा भाव तयार होतो आणि तो सतत आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव सतत चालू ठेवणं, प्रवाहित ठेवणं. जशी एखादी नदी आहे, त्या नदीचा प्रवाह थांबला तर थांबल्यावर काय होतं सांगा, थांबल्यावर काय होतं तर त्या पाण्यामध्ये काय किडे मकोडे सगळं पडतात. म्हणजे तो पाणी काय होतो खराब होतो. आणि तोच पाणी जर प्रवाहित राहिलं तर स्वच्छ पाणी राहतो. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या नामाचा भाव, त्या नामस्मरणाचा भाव जर थांबला तर लगेच आपल्याकडे वाईट विचार येतात, आपलं अंतःकरण दूषित होतो, आपला अंतःकरणामध्ये मलिनता येतो. पण सातत्याने जर आपण हे प्रवचन ऐकलं रोजचं, जर आपल्याला आता लागून दिलेलं आपले सद्गुरू सच्चिदानंद आमच्याकडून जे काय आमच्या वाणीतून जे काय या एकनाथी भागवतावर जे काय प्रवचन दिलं जातं त्या प्रवचनातून तुमच्या अंतःकरणामधला भाव जो आहे भगवंताबद्दलचा असलेला भाव विकसित होतो. अंतःकरण विकसित होते म्हणजे काय, अंतःकरण स्वच्छ होतो. जशी गंगेचा पाणी थांबला, नदीचा पाणी थांबला की तो खराब होतो, पण तो सातत्याने प्रवाहित राहिला तर मग आपण काय होतो तर तो पाणी स्वच्छ राहतो. म्हणून जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळी. काय सांगतात समर्थ, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळी. म्हणजे जशी गंगा वाहते, गंगा कशी वाहते, गंगा शुद्ध आहे, निर्मल आहे आणि ती सातत्याने प्रवाहित राहिली. तसं आपलं मन जर त्या नामाच्या धारेमध्ये, नामाच्या प्रवाहामध्ये जर आपलं मन सातत्याने प्रवाहित राहिलं तर भगवंत जाण त्याच्या जवळी, भगवंत आपल्या जवळच राहणार आहे. आणि जर ती नामाची, चिंतनाची, नामस्मरणाचा आपला विसर पडला तर भगवंत आपल्यातनं निघून जातो. म्हणजे काय, आपल्याला भगवंताच्या नामाचा विसर पडता कामा नये. कारण जेवढी पापे नाही त्रिजगती तेवढी नामापाशी शक्ती. जेवढे पापे नाही त्रिजगती तेवढी नामापाशी शक्ती. म्हणजे ह्या तिन्ही लोकांमध्ये मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक ह्या तीन लोकांची पाप एकत्र करून आपण गाठोडा बांधला तरी एका नामाच्या माध्यमातून तिन्ही लोकांची पाप जळून जातील, खाक होतील. एवढी ताकद नामामध्ये. आणि ते आपण चिंतन केलं. भगवंतानी बरं का सगळ्या योनी बनवल्या पण मनुष्य योनी बनवली नव्हती ब्रह्माने, त्यामुळे भगवंत नाराज झाला. आणि ज्या वेळेला त्या ब्रह्मदेवाने मनुष्य योनी बनवली तेव्हा भगवंत नाचायला लागले. ते बोलले बरं झालं, माझं कोणीतरी नामस्मरण करणारा कोणीतरी तयार झाला. आणि भगवंताला खूप आनंद झाला. भगवंताला एवढा आनंद झाला की गगनात आनंद मावत नव्हता त्यावेळेला. पण त्याच्यानंतर बघितला तर आता या त्रेतायुगापासून तर या कलियुगापर्यंत भगवंताचं नाम घेणारा कोणीच नाही. जो तो आपल्या सोयीप्रमाणे झोपतो, खातो, पितो, सगळं करतो. मग भगवंताला वाईट वाटलं आणि म्हणून काय सांगितलं त्याने की भक्ता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. असा कोणता माझा भक्त आहे की त्याच्या हृदयामध्ये चिंतन चालू आहे, भगवंत वाट बघतो आणि भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये प्रवेश करायला आज आणि आत्ता आणि या घडीला पण तयार आहे. पण आपलं नामस्मरण आहे कुठे? आपण सगळा त्या अंतःकरणामध्ये सगळा संसाराचा काय केलेला आहे, संसाराचा गाडा आपण भरून ठेवलेला आहे. संसाराचा आपण गाडा भरून ठेवलेला आहे. मग तुकोबाराय सांगतात की देव घ्या कोणी देव घ्या. म्हणजे बाबा देव घ्या म्हणजे नाम घ्या. तुकोबाराय सांगतात देव घ्या कोणी देव घ्या. पण लोक सांगतात देव न लगे साठवणाचे रुधले जागे. म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताला साठवायचे आहे तिथे मी सगळं काय केलं आहे, संसार भरून ठेवले, प्रपंच भरून ठेवला आहे, विषय भरून ठेवल्यात, अहंकार भरून ठेवला आहे. साठवणाचे रुधले जागे. बघा देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे साठवणाचे रुधले जागे.
म्हणजे जिथं भगवंताला साठवायचं, ज्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करायचं, तिथे सगळा संसार भरून ठेवले. आणि म्हणून इकडे कोणी येत नाही, तर प्रत्येकाने सावध व्हा. ह्या प्रवचनरूपी जो प्रवाह आहे, सेवा आहे, या सेवेला काय करा, प्रत्येकाने रुजू व्हा. भगवंताचं नामस्मरण आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार आहे, भगवंतापर्यंत. एक शौर्याचा विचार, रणे मर्दुने हरिवीर, जिंतीला शत्रूचा संभार, तो येथ शूर मानेना. म्हणजे त्याने काय सांगितलंय, शौर्य कशाला म्हणतात. आता तप सांगितलं, आता शौर्य सांगितले. शौर्य कशाला म्हणतात बघा. उद्धवाला कृष्ण परमात्म्याने सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला सांगितलंय, कृष्ण परमात्म्याला म्हणजे काय, आपल्याला सांगितलंय. आणि आपण सावध असलं पाहिजे या बाबतीमध्ये. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, शौर्य कशाला म्हणतात, तर त्याने सांगितले ढाल तलवार घेऊन अनेक लोकांचा शत्रून वार करून ते युद्ध जिंकणं, ते शौर्य नाही सांगितलं. शौर्य म्हणजे काय सांगितलंय, तर एक शौर्याचा विचार, रणी मर्दुनी हरिवीर, जिंतीला शत्रूंचा संभार, तो येतो शूर मानेना. त्याला शूर म्हणत नाही. तलवार हातात आहे, गोळ्या हातात आहे, बंदूक हातात आहे, मारले 5-50 सैनिक, त्याला शौर्याने सांगितलेत. शौर्य म्हणजे काय, नाथांच्या भाषेमध्ये आपण वाचूया आता. प्रवाह रूपे अनिवार, जीव भावा लागला थोर, त्या ते जिंके जो महावीर, तो परमशूर बोलिजे. प्रवाह रूपे अनिवार, जीव भाव लागला थोर. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जीव भावावर आहोत. प्रत्येक माणूस कसा आहे, तर जीव भावावर आहे. आणि हा जीव भाव आहे ना, हाच माणसाला काय करतो, हाच माणसाला अधोगतीकडे घेऊन जातो. जीव भाव जाऊन, देहभाव जाऊन आपण त्या शिवस्वरूपाशी एकरूप होणं, आत्मतत्वाशी एकरूप होणं, आत्म्याचं भजन करणं. आणि आत्म्याचं भजन केल्यानंतर आपण सर्व काय करतो, युद्ध जिंकतो. म्हणजे आपण कामाला जिंकतो, क्रोधाला जिंकतो, लोभाला, मोहाला, दंभाला, संशयाला, सगळ्यांना आपण जिंकतो. पण कधी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू झालं तर अहंकाराला जिंकतो. रजगुण, तमगुण, सत्वगुणांना जिंकतो माणूस. आणि त्याला जिंकणं, या विषयांना जिंकणं म्हणजे काय, म्हणजे युद्ध आहे. ह्या कलियुगामध्ये तुम्हाला मारणारा कोणीच नाही. फक्त आपले काय होतं, आपले विषयच काय करतात, आपल्याला काय करतात, आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. विषयच आपल्याला, आणि त्रिगुण आपल्याला, गुणांचा खूप आपल्या अंतःकरणावर प्रभाव आहे. आणि गुण काय करतात, ते माणसाचा अहंकार वाढवतात. आणि अहंकारातून माणसाचं जी बुद्धी आहे, ती बुद्धीच काय करतो, अहंकार घेरून टाकतो. म्हणून अहंकारधारी सोमपण त्या चित्ती प्रगटे चैतन्य घन. नाथ महाराज सांगतात, अहंकारधारी सोमपण म्हणजे जे सोमतत्व आहे, जे नाम आहे, तिथं काय करायला पाहिजे, तर आपला अहंकार तिथं आपण आलो त्या चैतन्यामध्ये. त्या चित्ती प्रगटे चैतन्य घन. आपल्याला चैतन्य नावाचा ईश्वर जर आपल्या बुद्धीमध्ये किंवा मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर नामाचा भाव तयार झाला, तर आपल्याला चैतन्यामध्ये जाता येतो. आणि चैतन्यामध्ये गेल्यानंतर आपला अहंकार आपोआपच जातो. कारण चैतन्य हेच परमात्मा आहे. आपल्या शरीर रोमरोमामध्ये धावणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या माध्यमात आपण डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, नाकाने श्वास घेतो, जेवतो, चालतो, हसतो, सगळं आपण त्या चैतन्याच्या. प्रत्येक संतांनी काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं चैतन्य भाव निर्माण केलं. आणि त्या चैतन्याच्या माध्यमातून आपल्या आत्मतत्वाशी एकरूप झालं. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. आत्मभाव हाच आपला ईश्वर आहे. आणि त्या आत्मभावातून काय केलं, भगवंताला प्राप्त करून घेतलं. माझा सदाचार निर्वाह, मी सज्ञान निसंदेह, माझा पवित्र ब्राह्मण देहो, हा जीव भावा जीवाचा. एखादा माणूस काय करतो, माझा सदाचार म्हणजे मी चांगला वागतो. बघा, सत्वगुण माणसाला घातके. सत्वगुणच माणसाला काय करतो, नको त्या वाटेला घेऊन जातो. मी कोणाला वाईट बोलत नाही, मी कोणाचा वाईट करत नाही, मी कोणाचे खाल्लेत नाहीत, पैसे खाल्लेत नाही. हा सत्वगुण आहे. आणि हा सत्वगुणच माणसाला रसातलाला घेऊन सगळ्यात घातक सत्वगुण आहे. म्हणून इथं काय लिहिलंय, माझा सदाचार म्हणजे माझे आचरण चांगलं आहे. माझा सदाचार निर्वाह म्हणजे माझं वागणं चांगलं आहे.
मी सज्ञान मी संदेह बरं का, मी ज्ञानी आहे, याच्याबद्दल काही शंकाच नाही मला, मीच ज्ञानी आहे. मी कशाला गुरुला शरण जाऊ, मी कशाला चांगल्या माणसांना विचारू. माझा पवित्र ब्राह्मण देव बघा, मी ब्राह्मण जातीनं माझ्याकडनं सगळं कार्य चांगलं होतं, माझा देह पवित्र आहे. आणि हे जी आहे ना, ही भाषा जी आहे आणि हा जो विचारच आहे, हा विचारच काय करतो, माणसाला अधोगतीला घेऊन जातो. आणि म्हणून त्याने सांगितलं, देवाने सांगितलंय, अरे तुम्ही शिव्या द्या पण माझ्याकडे या, माझ्याशी दुश्मनी घ्या, माझ्याशी वैर करा पण माझ्याकडे या. कंसाने वैर केला बघा, गेला तो कुठे गेला, तर तो त्या भगवंताच्या याच्यामध्ये विलीन झाला, भगवत तत्वामध्ये विलीन झाला. रावण पण भगवत तत्वामध्ये विलीन झाला. ती राक्षसीन आली बघा, बरं का, राक्षसीन आली, दूध पाजायला आली भगवंताला मारण्याच्या दृष्टीने, मारण्याच्या, पुतना राक्षसीन. पण तिला पण त्याने काय केलं, आपल्या आईच्या पदाला घेऊन गेलं बघा. म्हणजे भगवंताची किती कृपा आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने माझ्याकडे या, काही पण तुम्ही वाकडे तिकडे जरी आपल्या हातातनं अनेक जरी पापं झाली असतील तरी भगवंत म्हणतो माझा स्पर्श तुम्हाला होऊ द्या, सगळी पापं तुमची बाजू. भगवंताला प्राप्त करा ना प्रत्येकाने. आणि भगवंताला प्राप्त करण्याची कोणाचीच इच्छा नाही. भगवंताला प्राप्त करणं भाव ठेवा. माझा पवित्र ब्राह्मण देहो, हा जीव भाव जीवाचा, प्रत्येक जीवाचा जीव भाव आहे, हा जीवाचा भाव आहे. देहाचे माथा वर्णाश्रम बघा, देह काय करतो, एखाद्या चांगल्या आश्रमामध्ये माणूस आहे, मग त्या आश्रमाचा गर्व, त्या गुरुचा गर्व, आश्रमाचा गर्व, ज्ञानाचा गर्व, माणसाला पैशाचा गर्व, सुंदरतेचा गर्व, अनेक प्रकारचे माणसाला काय आहेत, गर्व आहेत. आणि हे माणसाला काय करतात, म्हणून हरिभक्त हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमान्याशी गर्भवास लिहिले, नरकवास हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. जो भोळा भावाने सिद्धीत जाओ, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. जो भोळा आहे, भाबडा आहे, त्यालाच भगवंत प्राप्त होतो. अभिमानाशी, ज्याला अभिमान आला त्याला नरकवास सांगितले. आणि म्हणून भगवंताने सांगितले की भोळ्या भावाने तुम्ही भगवंताला शरण जा, किंवा तुम्ही भगवंताशी शत्रुत्व नात्याने जा तरी भगवंत, पण जा तुम्ही तिथपर्यंत जा, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथपर्यंत पोहोचा. आपण काय केलंय आत्तापर्यंत हे सगळं बाजूला ठेवा, आपण कोण होतो हे पण बाजूला ठेवा. आपल्याला जो आयुष्य भगवंताने दिलेलं आत्तापर्यंत, कोणाला 50, कोणाला 60, कोणाला 70, कोणाला 80, आत्तापर्यंत आपल्याला भगवंताने जिवंत ठेवलेलं आहे. म्हणजे त्या भगवंताचे उपकार आहेत. म्हणजे भगवंताला आपल्याकडनं अपेक्षा आहे की हा माणूस आता 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, तरी पण मी त्याला जिवंत ठेवलेलं आहे, आणि उरलेले जे काय आयुष्य आहेत त्या आयुष्यामध्ये तो मला प्राप्त करेल अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून आपण जिवंत आहोत. एवढं तरी लक्षात ठेवा, आपल्याला जिवंत ठेवलेलं म्हणजे का ठेवलेलं आपल्याला जिवंत, की आज ना उद्या भगवंताला असं वाटतं भगवंताला आज ना उद्या माझ्या नाव घेईल, माझं नाम घेईल आणि त्या नामाच्या माध्यमातून मला येऊन भेटेल. आणि म्हणून आपण जिवंत आहोत. नाही तर भगवंताने आपल्याला कधीच नेलं असतं. भगवंताने आपल्याकडं काहीतरी अपेक्षा आपल्याकडनं, ह्याने माझं नाम घ्यावं आणि नाम जपता जपता माझ्या त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होऊन प्रत्येकाने माझ्याकडे यावं. मिळालेलं आयुष्य आपल्याला बोनस आहे, आणि बोनस आयुष्यातून आपल्याला भगवंताला प्राप्त करणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवा. देहाचे माता वर्णाश्रम. एखादा देह कसा असतो बघा, कुठल्या तरी आश्रममध्ये जातो आणि त्या आश्रमाचा अभिमान त्याला असतो. आश्रमाचे माथा कर्म, आणि त्या आश्रमामध्ये जाऊन जे काही कर्म करेल त्या आश्रमाचे सगळे कर्म करतो. तो कर्माभिमान द्या परम, आणि त्याला त्या आश्रमातले जे काही कर्म करतो त्या कर्माचा त्याला अभिमान येतो. त्याशी देहभ्रम अनिवार्य, आणि त्याचा देहाचा भ्रम होतो की मी लय देवाची भक्ती करतो. ही भक्ती नाही सांगितली देवाने. जिनोनी जीवाचे स्वभाव चिदानंदाची राणीव, भोगीजे स्वराज्य वैभव, हे गौरव परम गौरव शौर्याचे. शौर्य कशाला सांगितलंय, जिनोनी जीवाचे स्वभाव, म्हणजे जीव भाव जाऊन आपण शिवभावाशी एकरूप व्हायला पाहिजे, ह्याला शौर्य सांगितलंय. शौर्य म्हणजे काय, शौर्य म्हणजे जिंकणे, म्हणजे लढाई करून जिंकणे. आपल्याला आपल्या विषयांबरोबर युद्ध करून आपल्याला जिंकायचं आहे. आपलं रणांगण तोच आहे. रणांगणामध्ये कुरुक्षेत्र म्हणजे काय, या कुरुक्षेत्र म्हणजे आपल्याला मिळालेला ध्येय आहे.
हा कुरुक्षेत्र आहे. आणि या क्षेत्राला चालवणारा जो क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाशी एकरूप होऊन आपल्या ह्या देहावर कुरुघोडी करणारे जे विषय आहेत, त्या विषयांना जिंकणं म्हणजे भक्ती आहे. आणि त्याला शौर्य म्हणतात. विषयांना जिंकणं म्हणजे भक्ती आहे. आणि विषय कसे आहेत, तर विषय सुख काही बोलण्याची नाही, परी काही केल्या मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाला सांगतात विषय सुख हे काय बोलण्यासारखंच नाही, पण तरी पण मूर्ख लोक जे आहेत ती काही केल्या मूर्ख न सेविता न सरे, ते विषय टाकतच नाही. सेवल्याशिवाय त्यांना, सेवन केल्याशिवाय त्यांना जमतच नाही. आणि म्हणून विषय काय आहे, विषासारखे आहेत. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ तो वाटेकडू. विषय विषाचा परिपाडू आहेत, विषय विषासारखे आहेत, गोड परमार्थ वाटेकडू. आणि विषय जो भोगतो त्याला परमार्थ कडू वाटतो. आणि कडू विषय ती गोड झाले जीवासी. जो विषयामध्ये अडकलेला आहे, विषय कडू आहेत पण त्याला ते गोड वाटतात, आणि परमार्थ गोड आहे तो त्याला कडू वाटतं. म्हणून विषयांचा पगडा जो आहे तो कोणाला सोडत नाही. आणि म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका. नाम घेतल्यावर विषय बाजूला होतात. नामाचं चिंतन केलं तुम्ही, त्या ध्यानाला बसले, ध्यानातून तुम्ही मूलाधारपासून सुरुवात केली, नाभीपासून सुरुवात केली आणि ध्यान सुरुवात केला, तर नाभीच्या ठिकाणी असलेले, नाभीच्या खाली सगळे आहेत. आणि तिथे आपण भजन केलं तर सगळे आपले जे शत्रू आहेत, जे विषय आहेत, ते सगळे काय करतात, पळून जातात सगळे. जिनोनी जीवाचे स्वभाव बघा. स्वभाव जीवाचा, जीवभाव आपला जिंकता यायला पाहिजे आणि शिवतत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. चिदानंदाची राणीव म्हणजे आपलं मुख्य स्वरूप काय आहे, कर चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपलं शिवतत्व हेच आपलं मूळ स्वरूप आहे. आपण ब्रह्मच आहोत. प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मतत्वाला आपण विसरलो आहे. आणि ते तत्व जागृत करणं म्हणजे भक्ती आहे. भोगीचे स्वराज्य वैभव हे परमगौरव शौर्याचे बघा. आणि ते काय करतात, तर आत्मसुख, स्वराज्य वैभव म्हणजे काय, हे विषय बाजूला गेले की आपल्याला आत्मसुख तिथल्या तिथेच आहे. आपल्याला आत्मसुख का मिळत नाही, आपल्याला आत्मानंद का मिळत नाही, आपल्याला आत्मसुख का मिळत नाही, कारण आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणावरती मळ विक्षेप आवरण आलेला आहे विषयांचा. आणि आपण त्या नाम हे शस्त्र आहे, ते शस्त्र चालवलं आपण, तर नामाचं शस्त्र चालवलं आपण. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र लिहिलं की नाही, त्याने यमकुळगोत्र वर्जिले. यमाला सळो की पळो करून लावतात, म्हणजे विषयांना बाजूला करतात. हे शस्त्र आहे, नाम हे शस्त्र आहे. आणि ते आपण जपलं. आता आम्ही लोकांनी नाम जपलं आणि सगळे विषय बाजूला झाले आमचे. आणि मग निखल परब्रह्माशी एकरूप झालो आम्ही. आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हायचं असेल तर प्रत्येकाला ध्यान करावं लागेल, नाम घ्यावं लागेल. आणि स्वराज्य वैभव हे परमगौरव शौर्याचे, ह्याला शौर्य म्हणतात. विषयांना जिंकणं, त्रिगुणांना जिंकणं, अहंकाराला जिंकणं, ह्याला शौर्य म्हणतात. आणि ही लढाई आपल्याला जमली पाहिजे. आता कलियुग उद्धार हरीचं नाम आहे. सकळांशी येथे आहे अधिकार, प्रत्येकाला अधिकार आहे. परमात्मा तत्वाला प्राप्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे बघा. नामातून आपल्याला उद्धार होतो. तुकोबारास म्हणतात की नाही, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. तुकाराम महाराज म्हणतात नामापाशी चारी मुक्ती आहे. ऐसे बहुता ग्रंथी बोलिले, सगळे ग्रंथ तेच सांगतात की नामाकडे मुक्ती. आणि तर नामच आपल्याकडे नसेल तर मग आपल्याला भक्ती मार्ग आपल्याला पुढचा जमणार नाही. म्हणून प्रत्येकाने नाम घ्या. ज्या नावे बोली जय निज सत्य, ते मी सांगेन निश्चित. समब्रह्म देखणे सतत संतत, ते परम सत्य उद्धवा. ज्या नाव बोली जय निज सत्य. आता पुढच्या ओळीमध्ये, ओळी क्रमांक आहे 460. या ओळीमध्ये आपल्याला बरं का, एकनाथी भागवत अध्याय 19